बघायला आला तर मग आम्ही फेर कुणाच्या नावाचा आहे बघितला तर आमच्या मालकाच्या नावाचा त्यांनी 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे फिरवला. तर की मग असं कसं झालं जमिनीचं म्हणून आम्ही मग 5 वर्षाचा गॅप पाडून आम्ही नंतर भांडण केलं. आमच्या मालकाला 10 रुपयाच्या स्टॅम्पवर बक्षीसपत्र हे आधारे कच्चं बक्षीसपत्र केलं. त्याच्यानंतर की आम्ही 12 वर्ष झालं आम्ही भांडण धरलं. शेअर रद्द करण्यात यावं म्हणून डिप्टी कलेक्टर पुस्ती दाखल केलं आणि कोर्टात बक्षीसपत्र कोर्टामार्फत रद्द करण्यात यावं म्हणून दिवाणी दावा आईच्या नावाचा केला. आईच्या नावाचं चालायला होतं भांडण. तेवढ्यात की अप्परचा पण डिप्टी कलेक्टरचा निकाल त्यांच्या सरकार लागला, अप्पर जिल्हा कलेक्टरचा निकाल आमच्या सरकार लागला, जिल्हा कलेक्टरचा आमच्या सरकार लागला, महसूल विभागाचा मंत्रालयामध्ये सुद्धा आमच्या सरकार लागला. नंतर पुन्हा डिप्टी कलेक्टरने 805चा फेर रद्द केला. ते रद्द केल्यावर तहसीलदार साहेबांकडे आला फेरवत 2023 मध्ये निकाल लागला. 2 वर्षापासून त्यांनी निकाल लागला तर त्यांनी फेरच ओढत नाहीत. तहसीलदार म्हणजे तलाठीकडे जा, तलाठी म्हणतात तहसीलदारकडे. कोर्टानं पण निकाल दिला आमच्या सरकार. आई वारली डिप्टी कलेक्टरचा निकाल आल्यावर तर की कोर्टाने निकाल देऊन 3 महिने होते. आता 19 तारखेला उद्याच्या तरी की तहसीलदार फेरवडत नाही. तहसीलदार म्हणजे अप्पर कशी अपील केले त्यांनी 805चा फेर आम्हाला मान्य नाही म्हणून. पुन्हा त्यांनी कोर्टात जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले आणि आम्ही फेर कसा वडावा. ह्याच्यात कोण कोण आहे तुम्हाला माहीत नाही का म्हणाले. आणि म्हणलं आम्हाला माहीत आहेत की पण तुम्ही फेरवाडा ना म्हणलं आमचा. माझी घरी म्हातारी आहे, सख्या बहिणी सख्या जावा त्यांची प्रॉपर्टी आहे. मी दोघीमध्ये मी एकटीच आहे. माझ्या आईला माझी आई वारली. मी आज नांदेड जिल्ह्यातून आम्ही मुखेड तालुक्यातून आम्ही की तारखेला येतात कोर्टात. आज अप्पर जिल्हा कलेक्टरची तारीख केली आम्ही तर आम्हाला म्हणले तहसीलदार तलाठी फेर का ओढत नाहीत म्हणलं साहेब फेरच ओढत नाहीत. काय 7 वर्ष स्टे वगैरे नाही म्हणजे कोर्टाचा निकालाला फेर का ओढत नाही तर नाही म्हणलं ओढत. तिथली तारीख करून तिथं आम्ही आला तर इथं आता यांनी हे साहेब ते विरोधक होते असे जवळ त्यांच्या आणि म्हणाले आपण कशी त्यांनी अपील केले जिल्ह्याच्या कोर्टात दाखल केले म्हणाले फेर कसा ओढतो. आता त्यांनी अपीलच करत राहता. त्यांनी 1647चा फटा फेरवला तर त्यावेळेस आम्हाला काहीच कल्पना दिली नाही. आणि त्याच्यानंतर आता 805चा फेर रद्द करायला किती आम्हाला तारखेवर तारखे द्यायली. त्याच्यात तुम्हाला कोण कोण आहेत ते माहित नाहीत का म्हणाले. आता काय सांगावं कोण कोण आहेत तर आम्हाला माहित आहेत ना. पण 805चा फेर रद्द केलाय की माझं वाचून तर माझं काय आयुष्य आहे. माझ्या लेकराची जशाला तशी जिंदगी गेलेली आहे. मी लग्न वगैरे कधी करू माझ्या लेकराचं. ती मध्ये शेत आल्याशिवाय लग्न करायचं. आज 30 वर्ष झालं त्या शेताचा त्यांनी की लाभ गेले. नुकसान भरपाई पीक विमा उचलतात. 8,75,000 त्यांनी लोन उचलले. इथं शिवाजी छत्रपती बँक आणि पांडू भोसले शिक्षक आहे, लक्ष्मण भोसले वकील आहे. आणि आज आम्ही आज 250 किलोमीटर आम्ही लहान 30 वर्ष झाले आम्ही वडिलांची प्रॉपर्टी आहे. माझी म्हातारी 85 वर्ष झालं माझी घरी आहे. माझी आई बोललेच असेल तुम्हाला तारीख होती आज म्हणलं साहेब तारीख वगैरे काही देऊ नका म्हणलं. आणि भरपूर चक्र म्हणलं कोणता तारीख असली की आम्ही तहसीलदार साहेबांनी भेटून जातात म्हणलं.
ही जमीन तुमच्या नवऱ्याची आहे की माझ्या वडिलांची आहे हो. माझ्या वडिलाला फक्त मी एकटी मी एकदम मोठी जन्मले. या जमिनीचं पत्र कुणाच्या विरोधात लढते? ती आमच्या मालकानं करून घेतलेलं आहे. मला आईनं गावातच दिलेलं आहे. काय तुमच्या मालकाचं? रवींद्र शिरहरी भोसले आहे. किती वर्ष झाले? हे प्रकरण ती 12 वर्ष झालं चालू आहे. 12 वर्ष तरी ते फेर नाही झालं. नाही निकाल लागल्यावरच आम्ही म्हणला साहेब आमचा फेर बघा. शरद कोर्टाचा आदेश होता? हो कोर्टाचा निकाल आहे ना. निकाल आहे. हो आता काय गेलेली 18 तारीख झाली. कोर्टाने विचारलं फेर का वडत नाही. आम्हाला मार झाली. कोर्टाने निकाल दिला आमच्या सरकारची. मी पण शेती तुम्हाला दिलेली आहे म्हणले. म्हणून आम्ही शेतात झाड वगैरे सोडायला गेले ना आम्हाला मारहाण झाली. केस झाली. एफआर झालाय त्याच्यावर. किती जमीन आहे? जमीन 5 एकर आहे. 5 एकर आहे. कोणत्या गावामध्ये? हे वरगाव तेच तालुक्यात वडगाव. 56 आणि 57. आज जे अनुभव तुम्ही